छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम उघडली होती. जंजिऱ्यावरती तोफांचा भडीमार सुरू होता. समुद्रामार्गे मराठा आरमार देखील जंजिऱ्यावरती हल्ले करत होते. मात्र जंजिरा आणि सिद्धी दाद देत नव्हते. तेव्हा एके दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मराठा सैन्याला आज्ञा दिली की समुद्र तटापासून जंजिऱ्यापर्यंत समुद्रामध्ये सेतू निर्माण करा. ज्या प्रकारे लंकेला जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सागरी सेतू निर्माण करण्याचा आदेश दिला होता, त्याच प्रकारचा आदेश तेव्हा संभाजी महाराजांनी आपल्या सैन्याला दिला. महाराजांच्या आज्ञेने मराठा सैन्याने भेटेल ती वस्तू समुद्रामध्ये टाकत सेतूचे निर्माण कार्य सुरू केले. जवळपास अर्ध्याहून मोठा सेतू तयार झाला. मात्र समुद्राला भरती आल्यामुळे हा सेतू समुद्राच्या पोटामध्ये गुडूप झाला. त्यानंतर पुन्हा एकदा मराठा सैन्याने सागरी सेतू निर्माण करण्याचे कार्य सुरू ठेवले. जंजिरेकर सिद्ध्याचे धाबे दणाणले होते, कारण एकदा की हा सेतू पूर्ण झाला की जंजिरा संभाजी महाराजांच्या ताब्यामध्ये जाणार होता आणि सिद्धींचा शेवट होणार होता. मात्र नियतीच्या मनामध्ये दुसरेच काहीतरी होते. संभाजी महाराजांची ही जंजिरा मोहीम सुरू असतानाच मोगल सरदार हसन अली खान कल्याणच्या भागामध्ये उतरला आणि या हसन अली खानाचा समाचार घेण्याकरिता संभाजी महाराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडून जावे लागले. नाहीतर जंजिरा त्याच वेळी मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला असता छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकला असता.